खारघरमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या भीषण डंपर अपघातात 28 वर्षीय ॲडव्होकेट महेश लोहार यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। प्राथमिक माहितीनुसार संबंधित डंपर हा गोदरेज ग्रुपच्या प्रकल्पाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे। या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत नगरसेविका लीना गरड यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच प्रशासनासोबत संपूर्ण प्रकरणावर चर्चा केली आहे। तसेच संबंधित गोदरेज ग्रुप कंपनीच्या ठिकाणी भेट देत त्यांनी वाढत्या अवजड वाहनांच्या अपघातांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आणि जबाबदारांवर कठोर कारवाईसह नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। 2 दिवसापूर्वीच म्हणजे सोमवारीच इथे एक मोठी वेदनादायक घटना घडलेली आहे। एक डंपर ज्याच्यामध्ये मोठी दगड होती, ऑलमोस्ट 5 ब्रासचा तो डंपर असेल, तो डंपर आपल्या एका कार्यकर्त्याला चिरडून गेलेला आहे आणि घटना खूपच वेदनादायक होती। आणि ज्या पद्धतीने इथे हादसा झाला ते पाहता इथे आपल्या खारघरमध्ये जसं बेलपाडा सेक्टर 4 तिकडे डोंगरच्या पायथ्याशी गोदरेज कंपनी, विहान कंपनी आणि भगवती या 3 मोठे बिल्डर्स आहेत। ते बिल्डर्सचं तिकडे एक्सकेव्हेशनचं काम चालू आहे आणि तो डंपर तिकडलाच होता आणि तो दगडी घेऊन हा डंपर तोजा मार्गे चालला होता। पण त्या डंपरने कशा पद्धतीने त्या मुलांना दाबण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना डॅश करून त्यातला एक मुलाचा जीव गेला। तर ही घटना खूपच वेदनादायक आहे आणि या घटनेमुळे संपूर्ण खारघर हल्लं आहे। तर इथे आमच्या पोलिसांनी मदत केलेली आहे, त्याच्यावरती कारवाई केलेली आहे, त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे। पण तरी पण आमची शासनाला विनंती आहे की अशा पद्धतीचे जे डंपर इथे चालतायत ती कायदेशीर आहेत का आणि जे काम चालू आहे डोंगराच्या पायथ्याशी त्याचं एन्व्हायरमेंट क्लिअरन्स झालेलं आहे की नाही ह्याची माहिती आम्हाला पाहिजे। तसेच ओव्हरलोड डंपर इथे जात असतात, त्या ओव्हरलोड डंपरवर कारवाई झाली पाहिजे। तसेच रॉंग वेने जात असतात, म्हणजे अशा 2-3 घटना आहेत की आणि ह्या घटना वारंवार होत आहेत, असं नाही की एकदा घटना झालेली आहे। परत काल परवा घटना घडली, एका वृद्ध व्यक्तीच्या पायावरून हा डंपर गेला, त्याचा पूर्ण पाय चिरडले गेले। तर अशी व्यक्ती जर अशी माणसं मारणार असतील डंपरमुळे तशी कामं बंद करावी सरकारने आणि त्याला प्रॉपर नॉर्म्स द्यावेत, रूल्स आणि रेग्युलेशन फॉलो करून ते डंपर रस्त्यावरून जावेत ही आमची विनंती आहे। त्यांची तो डंपर ज्या एम्प्लॉयचा होता, जे एम्प्लॉईज होता त्यांनी या कुटुंबाला काहीतरी आर्थिक मदत करावी आणि आमची अशी मागणी आहे की गोदरेज कंपनी ज्यांचा हा डंपर होता त्यांना ह्याच्यामध्ये आरोपी धरावं आणि त्यांनी ह्या कुटुंबाला काही ना काही आर्थिक मदत करावी।